5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रण आलं नाही, मात्र मराठीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। भाषेचा वाद करणं हा भाजपचा डाव असल्याची टीका त्यांनी केली। काँग्रेस हिंदी विरोधात नाही, मात्र भाजपच्या नीती विरोधात असल्याचंही त्यांनी म्हटलं। आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी आहे। सर, एक मोर्चा निघतोय 5 तारखेला आणि त्याच्या समर्थन आहे, राज ठाकरेंनी पुढाकार घेतलेला आहे आणि उद्धव ठाकरे पण सामील होत आहे आणि आपले मित्रपक्ष NCP शरद पवारांनी याला समर्थन दिलेलं आहे। काँग्रेसची भूमिका काय आहे आणि आपण तिथे उपस्थित राहणार का? मूळ मुद्दा मोर्चा हा नाही आहे। मोर्चा ज्या कारणाकरता निघतो ते कारण महत्त्वाचं आहे आणि हा शासन निर्णय निघाल्यापासून काँग्रेस या निर्णयाचा विरोध करतोय। हिंदी या भाषेला कुठलाही महाराष्ट्रात विरोध नाही, सगळी बॉलिवूड जे आहे तेच महाराष्ट्रामधून चालतं, ज्याचा आम्हाला अभिमान आहे। मात्र हिंदीतला पुढे करून मराठीला संपवणं ही जी कूटनीती भारतीय जनता पक्षाची आहे याच्या आम्ही विरोधात आहोत आणि हे शासन निर्णयाची आम्ही होळी देखील केलेली आहे। याकरता जे काही आवश्यक जो आवाज आहे तोही उठवला आहे। सगळ्या साहित्यिकांना आम्ही पत्र लिहिलं आहे की या निर्णयाचा विरोध करा। सगळ्या नागरिकांनाही यामध्ये आम्ही अनुरोध केला आहे की हा राजकीय मुद्दा नाही, हा सांस्कृतिक मुद्दा आहे आणि यासाठी सर्वांनी आपापल्या स्तरावर आवाज उठवला पाहिजे। राजकीय पक्ष म्हणून जर काही राजकीय पक्ष जर मोर्चा काढत असतील तर यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही, उलट त्यांचं अभिनंदन आहे, स्वागत आहे। पण असं बोललं जातं आहे की राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे सर्व पक्षांना, ते फोन करत आहे। काँग्रेस पार्टीला राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेकडून फोन आलेला आहे का ह्या मोर्चामध्ये सामील व्हायला? मराठीच्या संवर्धनाकरिता सर्वांचंच ते कर्तव्य आहे। हे काही कोणाच्या इथलं लग्न नाही की निमंत्रण आलं का पत्रिका आली का, तर हे हा एक सांस्कृतिक लढा आहे आणि या सांस्कृतिक लढ्याने सगळ्यांनी मिळून तो लढा लढला पाहिजे। त्यामुळे निमंत्रण येणं न येणं हा काही खूप मोठा महत्त्वाचा भाग नाही, याला सर्वांनी मिळून विरोध करणं ही एक स्वागतार्ह बाब आहे, ती त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मला निमंत्रण येणं न येणं हा काही मुद्दा नाही। अद्यापपर्यंत कोणी माझ्याशी संपर्क साधला नाही, तो बाब आपल्या ठिकाणी आहे। मात्र संपर्क साधणे न साधणे याला काही विशेष महत्त्व नाही। सर्वांनीच मिळून आणि सर्वांचा स्वतःचाच हा एक अजेंडा असला पाहिजे आणि त्याकरता आपण विरोध केला पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं।